राजनापूर टप्पा एक मध्ये जे पाणी राहिलेलं आहे तर ते 13 गावांना द्यायचं. तर ते विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सीएम साहेब म्हणजे फडणवीस साहेबांनी त्याला तांत्रिक मान्यता दिलेली आहे. आता जलसंपदा खातं आपल्याच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदयांकडे आहे, तर त्यासाठी निधीची तरतूद करावी यातून विधानसभेमध्ये आम्ही मागणी केलेली आहे. साहेबांनी शब्द दिलेला आहे की या 13 गावांना पाणी जे आपल्याला तळे किंवा तिथले बंधारे भरायचे आहेत टप्पा 1 मधून, तर त्यासाठी निधीची तरतुदाची मागणी केलेली ती होईल. ताई, शेवगाव शहरामध्ये आजही 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा होतो. आता तुम्ही निवडणुकी शाखेत म्हटलं होतं की निवडणुकीपर्यंत ही सगळी मागणी लागली त्यांनी पाणी 2 ते 3 दिवसांनंतर खूप सुरळीत होऊन जाईल, 2-3 दिवसांनी पाणी येतं. मात्र आजही तीच परिस्थिती आहे. शेवगाव शहराला गेल्या 30-40 वर्षापासून जेव्हा ग्रामपंचायत होती त्यावेळेस अनेक इलिगल किंवा 2-2 कनेक्शन, कोणाला 1 इंची, कोणाला अर्धी इंची, कोणाला पाऊण इंची, आणि वॉलची खूप मोठी संख्या असल्यामुळे थोडासा वितरण व्यवस्थेचा विस्कळीतपणामुळे 9-10 दिवस आणि कधी लाईटचं काही अडचण आली तर 12 ते 15 दिवस पाणी पुरवठा होत नव्हता. परंतु खूप मोठ्या प्रयत्नाने शेवगाव शहरासाठी स्वतंत्र, पाथर्डी शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आणली. पाथर्डीचं काम 60-70% चालू आहे, हेडवर्कचे काम चालू आहे. धरणात थोडंसं पाणी गायकवाड त्यामुळे तिथं आता काम थांबलेलं आहे. आणि काही पर्यावरणाच्या ज्या मान्यता असतात, इको सेन्सिटिव्ह झोन आहे आपल्या जायकवाडी, आणि तिथून या दोन्ही योजनेचं पाणी पुरवठा होणार आहे. तर शेवगावचं मंजुरीला तर वनमंत्र्यांकडे आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि शेवगावच्या पाणी पुरवठा योजनेची निविदा झाली, काम सुरू झालेलं आहे. एका कोल्हापूरच्या मोठ्या एजन्सीला त्याचं कामही मिळालेलं आहे. परंतु ही योजना व्हायला जवळपास 1.5 ते 2 वर्ष लागणार आहे. ज्यावेळेस धरण भरलं जाईल तो आहे, धरणात जोपर्यंत पाणी तोपर्यंत तिथं हेडवर्कचं काम करणं शक्य नाही. म्हणून आता आम्ही वनमंत्र्याकडे एक कमिटी असते, गणेश नाईक साहेब आहेत, त्यांना पत्र दिले की त्यांच्या स्तरावर एक मिटिंग घेऊन जे आम्हाला पर्यावरणाच्या NOC लागतात त्याच्यानंतर ती कमिटी दिल्लीत केंद्रीय स्तरावर असते, तर त्याच्या परवानगीसाठी आम्ही पत्र दिले. पाठपुरावा चालू आहे. आणि निवडणुकीत मला लोकांनी खूप सहकार्य केलं. मला वाटलं होतं की योजना झाली नाहीये, पाणी खूप 10-12 दिवसांनी, तर लोकांची खूप अडचण आहे. परंतु लवकरात लवकर योजना होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. कामही चालू झालेली, चांगली एजन्सी आहे आणि त्यामुळे लवकरच लगेच 3 दिवसावर पाणी नाही, पण निदान ही योजना व्हायला वर्षभर तरी लागेल. कारण की शहर मोठे, काही ठिकाणी पाईपलाईन सर्वेमध्ये काही भाग राहिलेला आहे, तोही त्यामध्ये आता समावेश करायचा आहे. त्यामुळे वर्षभरामध्ये योजना पूर्ण झाल्यावर पाणी येईल. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासनाचाच प्रोग्राम होता 100 दिवसाचा जो कार्यकाळ दिला, त्यामध्येच हे अतिक्रमण काढे, रस्ते मोकळे करणे. शेवटी भविष्याचा 5-50 वर्षाचा आपल्याला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकास कामं करायची. आज अनेक ठिकाणी शासकीय जागेवर किंवा रस्त्यावर अतिक्रमण झाले, त्यामध्ये राज्य शासनाचा निर्णय होता त्याप्रमाणे अतिक्रमण काढलेले आहेत. लोकांनी सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर विकास कामं मागच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, अजितदादा होते, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी मिळाला, विकास कामं चालू आहे. अजून ह्या टर्म मध्ये नवीन अजून विकास कामासाठी पाठपुरावा चालू आहे. आमचे पत्र मागणीचे गेलेले आहे. निश्चित आहे की येणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये चांगल्या प्रकारचे विकास कामांसाठी निधी मिळेल. नाही, या बजेटमध्ये आमचे पत्र गेलेले आहेत. त्या विभागाला निधी मिळाल्यानंतर प्रत्येक आमदाराला जो काही पक्षाचा निर्णय होईल, म्हणजे तिन्ही महायुतीच्या लोकप्रतिनिधींना त्याप्रमाणे निधीचं वाटप होईल. समान